नमो बुद्धाय. आजच्या सगळ्या परिस्थितीत सगळ्यांना पैसा कमवायचा आहे आणि पैसा कमवण्यासाठी प्रत्येक जण काम करतंय, कुठेतरी गुंतवणूक करतंय. पण या गुंतवणुकीच्या क्षेत्रात आजचा जर विचार केला तर शेअर मार्केट हा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा मुद्दा आहे. पण अतिशय कमी लोकांना माहिती आहे की या शेअर मार्केटचा सगळ्यात अगोदर जर कोणी इथं वापर केला असेल किंवा कोणालाही माहिती नाही असा प्रसंग इथं घडलेला असेल तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातला. तो कसा होता आणि त्याचा शेअर मार्केटशी काय संबंध आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय पिंपळाचं पान. मराठी माणसाने प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे यायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे. यामध्ये आर्थिक धोरण जे आहे ते आर्थिक धोरणही तितके सक्षम पाहिजे, आर्थिक निर्णय तेही तितके सक्षम पाहिजे. या अनुषंगाने शेअर मार्केट ही जी संकल्पना आहे, शेअर मार्केट बाबतचे जे बाबासाहेबांचे विचार किंवा कृती जर आपण पाहिल्या तर निश्चितच त्या अभिमानास्पद वाटणाऱ्या आहेत. म्हणजे जर आपण आजच्या 100 वर्षा अगोदरचा जर विचार केला तर तेव्हा बाबासाहेबांनी त्यांच्या मित्राकडून म्हणजे 2 प्रसंग असे आहेत की एकदा त्यांच्या मित्राकडून त्यांनी पैसे घेतले होते. पारसी मित्र होता आणि ते पैसे घेऊन त्यांनी शेअर मार्केटमध्ये लावले होते आणि अर्थातच त्यामध्ये त्यांना फायदा झाला होता. आणि त्यानंतरचं जर आपण दुसरा एक प्रसंग पाहिला तर शाहू महाराजांकडूनही त्यांनी काही पैसे घेतले होते असंही बोलण्यात येतं. आणि तेव्हा मात्र रुपयाची किंमत ही कमी झाली होती किंवा घसरली आणि त्यामुळे अर्थातच त्यांना आता तोटा स्वीकारावा लागला. पण हे सगळं शेअर मार्केटचं फायदा तोट्याचं गणित असतंच. पण अशा वेळेस जर आपण पाहिलं आज जिथं शेअर मार्केटची मोठी बिल्डिंग उभी आहे त्याच्या अगोदर तिथं एक कंपनी होती आणि ती कंपनी बाबासाहेबांची होती. बाबासाहेबांनी सुरू केलेली कंपनी होती, म्हणजे कन्सल्टन्सी होती. आणि इतका पुढचा विचार करणारे बाबासाहेब क्वचितच आपल्याला माहिती आहेत. कारण की जर आज शेअर मार्केटचा जर विचार केला तर जवळपास 2023-24व्या वर्षी मराठी माणूस थोडाफार त्यामध्ये गुंततोय, थोडाफार त्यात ऍक्टिव्ह होतोय. विचार करा, 107 किंवा 6 वर्ष अगोदरचं जर आपण सगळं जर समीकरण पाहिलं तर काय परिस्थिती असेल, काय आर्थिक धोरणं असतील, काय गोष्ट असेल. कारण सामाजिक विषमता ही होती. अशा परिस्थितीत आर्थिक स्थिरता आणण्यासाठी किंवा आर्थिक विषमता ही त्यामध्ये आपल्याला विसरून चालणार नाही. या सगळ्यांमध्ये बाबासाहेबांनी एक अशी कंपनी सुरू केली ज्यातून शेअर मार्केट संदर्भात आपल्याला माहिती व ज्ञान मिळू शकेल किंवा सल्ला मिळू शकेल. आता अशा कंपनीची निर्मिती करणं अर्थातच खूप मोठं पाऊल होतं. अर्थात ती जर पुढे कंटिन्यू झाली असती तर याचं समीकरण खूपच वेगळं असतं. कारण प्रॉब्लेम ऑफ रुपी सारखा जर ग्रंथ जर आपण पाहिला, त्याच्यानंतर एकंदरीत अर्थशास्त्राबद्दल त्यांचं जर नॉलेज आपण थोडंसं जरी तपासलं तरी आपल्या लक्षात येतं की ते कोणत्या पातळीवर विचार करत होते. विशेष म्हणजे आपण ह्या सगळ्या जेव्हा घडामोडी झाल्यात, घडामोडी करत असताना बाबासाहेबांचं जर आपण वय तपासलं तर वय अगदीच तरुण, म्हणजे 25-26 असं काहीतरी वय त्यांचं असावं. या वयात त्यांनी सुरू केलेला तो बिझनेस अत्यंत प्रभावी आहे आणि अनेकांना प्रेरणादायी आहे. पुढे अनेकांच्या जातीय विचारसरणीमुळे ती कंपनी कदाचित पुढे चालली नसावी असे बोलण्यात येतं. पण काही असो, आज शेअर मार्केटमधला जर आपण विचार केला तर शेअर मार्केटमधला कोण बाप आहे असं अनेकदा विचारण्यात येतं, अनेक नावे पुढे येतात. पण जर आपण 100 वर्ष अगोदरचा विचार केला तर निश्चितच हा एक माणूस मोठा या क्षेत्रात दिसून येतो. याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.